आहे। सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अखेर हटवण्यात आला। शंभू प्रेमींनी पहाटे राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी केली होती आणि याची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने राम मंदिर चौकात धाव घेतली। महापालिकेने दिलेल्या त्रिकोणी बागेचा पर्याय नाकारत सांगली शहरातील कोणत्याही चौकात पुतळ्याची उभारणी करावी अशी शंभू प्रेमींनी मागणी केली। त्यानुसार महापालिका अधिकारी, पोलीस आणि पुतळ्याची उभारणी केलेले शंभू प्रेमी यांच्यामध्ये शिष्टाई करण्यात आली। शहरातील राम मंदिर चौकामध्ये शंभू प्रेमीकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती। हाच तो परिसर आहे। याच राम मंदिर चौकामध्ये असणाऱ्या भगव्या ध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात जी आहे ती पहाटेच्या सुमारास उभारणी करण्यात आली होती। गेल्या अनेक वर्षापासून शंभू प्रेमींची सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा अशी मागणी होती, परंतु यासाठी महापालिकेने 2 जागा दिल्या होत्या। पहिली जागा ती होती ती प्रतापसिंह उद्यानची होती। त्यानंतर ही जा पर्याय आहे तो शंभूप्रमाणे अमान्य केला। त्यानंतर सांगली शहरातील त्रिकोणी बागेमध्ये देखील महापालिकेने महाराजांचा जो पुतळा आहे तो उभारण्यासाठी परवानगी दिली होती, परंतु हे देखील जो पर्याय आहे तो शंभू प्रेमींनी अमान्य केलेला आहे। परंतु आता सांगली शहरातील याच राम मंदिर चौकामध्ये शंभू प्रेमींनी जे आहे ते पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी केली होती। काही वेळामध्ये पोलीस या ठिकाणी दाखल झाले, त्यानंतर महापालिकेचे अधिकारी देखील दाखल झाले। त्यांनी हा जो पुतळा आहे तो आता हटवलेला आहे, परंतु हा पुतळा जरी हटवला असला तरी सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शंभू प्रेमी असतील, पोलीस असतील आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये बैठक देखील पार पडेल। सांगली शहरातील कोणत्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाईल यावरची चर्चा केली जाईल। महापालिकेकडून महापालिकेचे बाग आहे त्या बागांचा पर्याय दिला होता, परंतु शंभूप्रेमींनी मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जो पुतळा आहे तो बागेत न बसवता सांगली शहरातील कोणत्याही एका चौकात बसावा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता महापालिका, पोलीस आणि शंभूप्रेमी यांच्यामध्ये जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी सांगली शहरातील कोणती जागा निश्चित केली जाते हे पाहणं मात्र औचित्यच असणार आहे। परंतु या पार्श्वभूमीवर मात्र आता सांगली शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं पाहावयास मिळतं। कॅमेरामॅन सुजित दोडकेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।